आजकाल बऱ्याच प्रमाणात वैवाहिक संबंध परिपूर्ण व दीर्घकाळ टिकत नाही अशी परिस्थिती आहे. काय कारण असावीत? प्रमुख कारण वयोवृद्ध आईबाप, अडचण वाटणे, मी आणि माझं ही संकुचित विचारप्रवृत्ती, थोरामोठ्यांची शिकवण, अनुभव, शिदोरी हा जाच वाटतं. आपली कर्तव्य पार न पाडणे, कष्ट नको, फक्त मौज-मजा आणि स्वच्छंदीपणा, सामाजिक भान नाही, भल्या-बुऱ्यांची जाण नाही. बदलती लाईफस्टाईल, स्वकेंद्रित वृत्ती, दूरदृष्टीचा अभाव, मीपणा, उद्धटपणा, बेजबाबदारपणा, लवचिकता, समंजसपणा, कर्तव्यनिष्ठा, नात्याची कदर, आदर आणि भावनिक जिव्हाळा या आणि अशा बऱ्याच गोष्टींची पायमल्ली होताना दिसते. त्यामुळे नात्यांची वीण घट्ट होण्याऐवजी कमजोर व पोकळ झालेली बघावयास मिळते. कुणीही या गोष्टीचा विचार करताना दिसत नाही. फक्त मीच कशी, कसा बरोबर हे सिद्धता देण्याची मनोवृत्ती. पण स्वकेंद्रित होऊन कुठे अन काय चुकते लक्षात घेत नाहीत. दोष एकमेकावर ढकलून मोकळे होतात. आजकालची तरुण पिढी खूप बिनधास्त आणि बेफिकीर वर्तणूक करते. कॉर्पोरेट जगात वावरताना सर्व सुख तुम्हाला मिळू शकेल आणि खंबीर साथ, खरी माया, खात्रीचा आधार आणि मनशांती फक्त एकसंघ कुटुंबातच मिळेल यात शंका नकोच. संसार दोघांनी मिळून फुलवायचा असतो. संसारात स्त्रीची प्रमुख भूमिका असते. स्त्रीच्या अंगी कुटुंब बांधून ठेवण्याचे कसब असते आणि तिने ते वापरायलाही हवं. तिच्या वागण्या बोलण्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आजूबाजूच्या नात्यांची जपणूक करायची असते. त्यांचे आदर्श, विचार, प्रेरणा आणि अनुभव खूप मोलाचे असतात. कारण त्यामुळेच तुमचा भावी संसार यशस्वी करण्यात भरभक्कम होतं. सर्व नात्यांना बरोबर घेऊन वाटचाल केली तर ती सुकर आणि वंदनीय होते आणि ती स्त्रीही. पण हल्ली काय होते? लग्न होऊन सासरी आलेल्या मुली काही दिवस अलबेल वाटतात. नंतर त्यांना स्वतंत्र कुटुंब म्हणजे फक्त नवरा अन बायको एवढंच आपले मर्यादित विश्व, त्यात बाकीची नाती अडगळ वाटतात. मग त्या काही न काही कारणाने सतत नवऱ्याला टॉर्चर करणे, त्याच्या आई-वडिलांविरुद्ध गैरसमज निर्माण करून घरातला एकोपा व महत्त्वाच्या नात्यात फूट पाडण्याचा आटोकाट प्रयत्न चालू असतो. त्यात मुलगी जर कमावती असेल तर तिचा अजून ॲटिट्यूड असतो. ती सर्वांना यासाठी वेठीस धरून मनमानी करते. सर्वच महिला अशा असतात असे मी अजिबात म्हणणार नाही. पण बऱ्याच अंशी मुली त्यांच्याप्रती असणारी जबाबदारी झटकतात. तिथेच सुरुंग लागतो नात्यात. आणि असे घडताना काही ठिकाणी माहेरची लोक ही परिस्थिती समजून न घेता विचारताना खतपाणी घालून मोठं करताना दिसतात. असं व्हायला नको. तुम्ही मुलीला व्यवस्थित गाईड केले तर ती सुधारणा करेल व पुढील बरेच मानसिक त्रासांचे क्षण टळतील. दोन्ही कुटुंबातील कधी कायद्याचा धाक दाखवून अशा मनोवृत्ती आपले साध्य साधून घेतात. मुलगा सर्व खरं खोटं समजत असूनही मूग गिळून गप्प बसतो. तिथेच स्वतंत्रतेचा स्वरचार रुजतो आणि नात्याला भेरूड लागते. आई-वडिलांना मुलाची ओढाताण पाहवत नाही. ते स्वतःहून त्याला विभक्त राहायचा सल्ला देतात. मोठ्या कष्टानं उभं केलेली वास्तू विखुरते. मन हळहळतं, सैरवैर होते. उतरवायची सुखाची वाट कटोरी होते. आपल्यामुळे नवरा-बायकोत दुष्ट नको म्हणून दूर होतात. मुलगा मनातून खूप हर्ट झालेला असतो. कुठेतरी रक्ताच्या नात्यापासून दुरावल्याची अपराधी भावना घेऊन बाजूला जातो. नवरा बायकोला समजून सांगण्यात अपयशी ठरतं व बायको त्याची मानसिकता समजून घेण्यास असमर्थ. राजा-राणीचा संसार सुरू होतो. आई-बापाच्या कष्टाच्या इस्टेटीतून ते चालतं. बरं, यांना अजिबात गैर वाट नाही. भौतिक गोष्टी, पैसा, अडका सर्व हवं असतं. फक्त हाडामासाची जिवंत माणसं नको. थोडेसेच दिवस एकमेकांच्या चुका दिसतात त्या समजून सुधारून घेण्याऐवजी हे एकमेकावर कुरघोडी करायला लागतात. स्वच्छंदीपणा, लहरीपणा, मीच का हा निरर्थक
अहंभाव. मुलाच्या मनात कुठेतरी सल असतेच. घर कुटुंब सोडलेच तोही छुप्या पद्धतीने डावपेच खेळतो आणि उदयास येते. सूडभावना. तिथेच नातं न राहता व्यवहारीपणा येतो. तू वागते वागतोस म्हणून मी, ही भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा समजून जा. अशी जोडपी विश्वास गमावून बसलेली असतात. ना एकमेकाप्रती प्रेम, माया, आपलेपण. लयाच्या वाटेवर चालू लागते. मानसिक विकलांगता येते. बिनधोक वागणं. कुणाच्या कुणाला पायपोस नाही. बेबंदपणा यात वाहत जातात. एक दिवस नशेच्या आहारी जाऊन मनाचा संयम हरवून बसतात. एकमेकाप्रती प्रेमभाव, भावनिक ओलावा, अटॅचमेंट अजिबात उरत नाही. त्यातून रोज वाद, कटकटी, घायाळ करणारे अपशब्द, कधीकधी मारहाणीपर्यंत मजल जाते. नाते बहरण्याऐवजी खुरकटत जाते अन उद्ध्वस्त होते. जेव्हा दोन व्यक्ती लग्नबंधनात बांधल्या जातात तेव्हा अनेक धाग्यांनी ती गुंफण माळ असते आणि त्यात अजून भर घालून ती भर भक्कम करण्यासाठी आजकालच्या मुलामुलींनो थोडे स्वतःला तपासून बघा. आपले काही चुकत तर नाही ना, हे सर्वांगाने तपासून बघा. मग कुठलाही निर्णय घ्या. सुशिक्षित मुलामुलींनो, तुम्हाला तुमचे कुटुंब सांभाळता येत नसेल तर काय उपयोग पुस्तकी ज्ञानाचा अन डिग्रीचा अन त्या अमाप पैशाचा. जिथे भावबंधही नाही तिथे सर्व निष्फळ. 2 जनरेशनमध्ये वैचारिक गॅप असू शकतो, पण आपल्याला तो खुबीने भरून काढता आला पाहिजे. यातच तुमचं बौद्धिक कौशल्य दिसून येईल. अन जरी मागच्या पिढीकडून काही चुकतंय असे तुम्हास वाटत असेल तर तुम्ही चुका करू नका. स्वतःची कर्तव्य, जबाबदारी याचे भान असू द्या. कारण मागच्या पिढीने या गोष्टीचे भान ठेवून तुम्हाला इथपर्यंत आणलेलं. यापुढे तुम्ही त्यांना घेऊन चला. चांगल्या परंपराच पिढीचं दर पिढी सदृढ आणि निकोप व्यक्तिमत्व घडतात कायम लक्षात असू द्या.